सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते। सर्वसामान्यांचा प्रवास महागलाय। एसटीची 14.95% तिकीट दरवाढ झालेली आहे, तर रिक्षा टॅक्सीचीही लवकरच भाडेवाढ होणार आहे। रिक्षा टॅक्सीची 3 रुपयांची प्रस्तावित वाढ लवकरच लागू होणार। मुंबईसह राज्यातील रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वीपासून चर्चेत असलेलं एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीला अखेर मंजुरी मिळाली आहे। यानुसार एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ होणार आहे। भाडेवाढ जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित होते। खरं तर एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे, कारण प्रवाशांना सुखसोयी देत असताना तुम्ही डिझेलचा दर, त्याचबरोबर सीएनजीचा दर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले आहेत। आजची जर एसटीची परिस्थिती तुम्ही महामंडळाची बघितली तर दर दिवशी सुमारे 3 कोटी रुपयाचा आर्थिक तोटा आम्हाला सहन करावा लागतो। म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही। आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं। आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारी पासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। तर एसटी दरवाढीमुळे प्रभावित होणाऱ्या एसटी प्रवाशांशी बातचीत करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर यांनी। पाहूयात। एसटीच्या प्रवासात दरवाढ झाल्याच्या नंतर आता सर्वसामान्य नागरिकांवर याचा काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत हे एसटीतून प्रवास करणारे प्रवासी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय। आज एसटीची दरवाढ झालेली आहे, नेमका आपला प्रतिक्रिया काय आहे? सर्वसामान्य व्यक्तींना एसटीची भाडेवाढ होऊन तो प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे, संपूर्णपणे अशक्य आहे। सरकारने जी आता निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला म्हणजे पाठिंबा नाही, कारण का आमच्यासारखे गोरगरीब नेहमी प्रवास करतात। आज जवळजवळ 20-25 वर्ष एसटीचा प्रवास आम्हाला चालतो आणि तो आम्ही करतो, तर तो जो प्रवास आहे तो आताच आम्हाला जरा म्हणजे तो कमीपणा म्हणजे त्याच्यात जरासा कमकुवतपणा वाटते। आणि आता जर ही अधिक वाढ झाली तर ते आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबाला ते अवघड आहे। सरकारला लाडक्या बहिणींना मात्र देण्यासाठी पैसे आहेत आणि सर्वसामान्याच्या खिशातना इकडे द्यायचे आणि इकडे काढायचे। आज ही जी काय रणनीती आहे ही चुकीची आहे, सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झल वाचणार आहे आणि हा योग्य निर्णय नाही, याला तीव्र आमचा विरोध आहे। दरवाढीच्या नंतर या प्रवाशांकडून आलेल्या प्रतिक्रिया आहेत। सरकारने घेतलेला निर्णय हा गोरगरीब सर्वसामान्य प्रवाशाला परवडणारा नाही आहे। अजयेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।